आणि यानंतर आता टॉप 9 बातम्यांचा आढावा घेणार आहोत। सुरुवात करूयात सत्ता स्थापनेच्या बातमीने। भाजपचे निरीक्षक निर्मला सीतारामन आणि विजय रुपाणी मुंबईत, तर सकाळी 11 वाजता भाजपच्या गटनेत्याचं नाव जाहीर होणार। गटनेता निवडीच्या आधी 10 वाजता भाजपच्या कोर कमिटीची बैठक। महायुतीचे नेते आज दुपारी 3:30 वाजता राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करणार। सत्ता स्थापनेचं पत्र राज्यपालांना देणार। उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्याचा शिंदेंचा निर्णय। फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंनी निर्णय घेतल्याची सूत्रांची माहिती, तर गृहऐवजी नगरविकास आणि एखादं आणखी महत्त्वाचं खातं मिळण्याची ही शक्यता। विश्रांतीनंतर काळजीवाहू मुख्यमंत्री शिंदेंच्या वर्षा या निवासस्थानी बैठकांचा सपाटा। 6 तारखेच्या महापरिनिर्वाण दिनाच्या तयारीचा एकनाथ शिंदेंकडून आढावा। फडणवीसांच्या भेटीसाठी काल वर्षावर एकनाथ शिंदे, उदय सामंत आणि महाजनांमध्ये बंद दाराआड चर्चा, तर महायुतीच्या संभाव्य खातेवाटपावर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। उद्या मुख्यमंत्र्यांसह 22 ते 24 मंत्र्यांचा शपथविधी होणार। भाजपकडून फडणवीस, बावनकुळे, पंकजा मुंडे, शेलार, तर शिंदे गटाकडून एकनाथ शिंदे, केसरकर, सामंत शपथ घेणार, सूत्रांची माहिती। मोदी, शहा आणि जेपी नड्डा उद्या शपथविधीला मुंबईत येणार। बावनकुळेंची माहिती, तर मंत्रिपदाचा निर्णय सर्वांना मान्य असेल, शिरसाठांची प्रतिक्रिया। गृह खात्यानंतर महायुतीमध्ये गृहनिर्माण खात्यावरून रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा। गृहनिर्माण खात्यावर अजित पवार गटाचा दावा। शिंदे सरकारमध्ये गृहनिर्माण खातं भाजपकडेच होतं। स्ट्राईक रेटनुसार भाजप 1, अजितदादा गट 2, तर शिंदे गट 3 नंबरवर। शिंदे गटा एवढीच आम्हाला सुद्धा मंत्रिपद द्या, दादा गटाच्या छगन भुजबळांची मागणी।